तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या 29 ते 30 जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि या एपिसोडद्वारे अंशुमनचा खरा चेहरा समोर येणार आहे. आता इकडे आनंद आणि निकिताने मात्र प्लॅन केला. स्वानंदीलाही तो सांगितला की जेणेकरून अंशुमनचा खरा चेहरा त्यांनीही मात्र स्वानंदीला मदत केली समोर आणण्यासाठी. पण तेवढ्याच वेळात बर्थडे पार्टी असल्यामुळे अंशुमन तर बाहेर होता. त्याला त्याच्या कॅबिनमधलं सगळं लोकेशन वगैरे कळायचं की त्यांनी श्वेताला कसं परेशान केलं, काय केलं ते सगळं काही अपडेट त्याच्या लॅपटॉपमध्ये होते. पण तेवढ्याच वेळात स्वानंदीला आनंद आणि निकिताने हा प्लॅन दिल्याच्या नंतर तिला मात्र ते सत्य शोधून काढायचं असतं की अंशुमनच्या ऑफिसमध्ये जायचं असतं. तिला तिचे लॅपटॉप वगैरे चेक करून त्याच्यामधले व्हिडिओ सगळे तिला पेनड्राईव्हमध्ये घ्यायचे असतात आणि तिला ते समरला दाखवण्यासाठी घेऊन यायचे असतात. पण अंशुमन जेव्हा त्याचं लाईव्ह लोकेशन बघत असतो की माझ्या रूममध्ये कोणी जातंय की काय काय असं सगळं काही बघत असतो. पण तेवढ्याच मात्र इकडं आनंदने मात्र लाईट बंद केलेली असते की जेणेकरून अंशुमनला इथलं काहीही दिसू नये. पण तेवढ्या वेळात स्वानंदी मात्र त्याच्या कॅबिनमध्ये जाते, सगळं काही अचकपचक करते, सगळं इकडे तिकडे बघते. तिला मात्र तो व्हिडिओ तिच्या पेनड्राईव्हमध्ये घ्यायचा असतो. पण अंशुमनला तिकडं कळालंच की आपल्या कॅबिनमधलं लोकेशन आपल्याला दिसत नाही, आपल्या लाईव्ह आपल्याला काही दिसत नाही. अंशुमन लगेच घाबरूनच इकडे येतो का आपल्या कॅबिनमध्ये कोणी गेलं तर नसेल ना. पण तेवढ्याच वेळात स्वानंदी मात्र तो पेनड्राईव्हमध्ये त्यांचे सगळे व्हिडिओ, त्यांनी श्वेताला कसं ब्लॅकमेल केलं, कसं फसवलं ते सगळं काही ती पेनड्राईव्हमध्ये उतरून घेते आणि तिला ते समरला दाखवायचं असतं. तिला मात्र स्वतःला योग्य प्रूफ करून द्यायचं असतं. आता जेव्हा हॉलमध्ये सगळेजण असतात, अंशुमन, आदिरा, श्वेता, मल्लिका, आजी आणि समर आणि स्वानंदीही असतात. पण तेवढ्याच वेळात आता स्वानंदी म्हणू लागते, तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला ना, आता त्याच भावाचा तुमचा व्हिडिओ बघा आणि त्याचं सत्य ना सगळ्यांसमोर आणणं हे गरजेचंच होतं. मला हे करून दाखवायचंच होतं. आता जेव्हा अंशुमन श्वेताला कसा परेशान करायचा तो मात्र व्हिडिओ स्वानंदी घरी घेऊन आलेली असती. आता तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितल्यावर समरचं तर डोकं कामच करत नाही. त्याला ना खूप राग येतो की अंशुमनवर मी किती विश्वास ठेवला, माझा लहान भाऊ आहे म्हणून त्याची प्रत्येक मी चूक पदराखाली कशी झाकून नेतात मी तशी झाकून नेली, पण त्यांनी मात्र माझा विश्वासघात केला. अजूनही तो खोटंच बोलतोय. आता समर तर खूप चिडतो आणि श्वेताच्या डोळ्यात पाणी येतं की खरंच स्वानंदी मॅडमनं माझ्यासाठी इतकं केलंय की कोणीच करू शकणार नाही म्हणून. आता तेवढ्याच वेळामध्ये समर मात्र अंशुमनच्या समोर जातो, म्हणू लागतो, काय रे, तुझ्यावर मी इतका डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि तू माझ्यासोबत असं वागलास का. पण तेवढ्याच वेळात मात्र अंशुमन म्हणू लागतो की खरंच समर दादा, मी ना खरंच बोलतोय, ही ना श्वेता मला ब्लॅकमेल करत होती, ही एक युजलेस मुलगी आहे. आता समरला तर सहनच होत नाही. समर मात्र डायरेक्टली अंशुमनच्या कानाखाली लावून देतो. आता समर मात्र अंशुमनला म्हणू लागतो, इतकं सतत खोटं बोलणं, इतकी हिंमत दाखवणं तुझ्यामध्ये ना इतका हा युजलेसपणा येतो तरी कुठून मला ते तरी सांग ना. समर मात्र अंशुमनवर खूप चिडतो. अंशुमनकडे बोलण्यासाठी शब्दच उरलेले नसतात कारण की सगळं काही त्यांच्या समोरच झालेलं असतं. तर आता आजी म्हणू लागता की अंशुमन आता श्वेताची माफी माग. अंशुमन मात्र दोन्ही गुडघे खाली ठेवतो आणि श्वेताची माफी मागतो. तिच्याकडे तो खूप रागाने बघत असतो. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या अपडेटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.